प्रणाम. अनेकदा बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आपल्याला आपल्या आतून शांत वाटत नाही. मनात सतत एक हलकीशी बेचैनी जाणवत राहते. दिवस संपल्यानंतर रात्री थोडा वेळ एकटं बसल्यावर मनात एक प्रश्न उभा राहतो की आपल्या आयुष्यात नेमकं काय कमी आहे. तसं पाहिलं तर आपल्या जीवनात सगळंच काही चुकीचं नसतं. आपलं रोजचं जीवन चालूच असतं. काम आहे, घर आहे, काही नातेसंबंध आहेत आणि अधूनमधून आनंदाचे क्षणही आहेत. तसंच मोबाईल आहे, मनोरंजनही आहे. पण तरीही आत कुठेतरी एक रितेपणा, कुठेतरी एक प्रकारची अपूर्णता सतत जाणवत राहते. जणू आपलं मन कशानेच भरत नाही. ही रितेपणाची भावना आज खूप लोकांच्या जीवनात शांतपणे उपस्थित आहे. विशेष म्हणजे हा रितेपणा, हा एम्प्टीनेस नेमका कशामुळे आहे हेच समजत नाही. म्हणून आपण स्वतःलाच समजावतो की कदाचित अजून काही मिळालं तर आपल्याला बरं वाटेल. मग मन काहीतरी शोधायला लागतं. नवीन गोल्स, नवीन एक्सपिरियन्स, काहीतरी अचिव्हमेंट, सोशल मीडिया, मनोरंजन किंवा लोकांचं लक्ष, सततची व्यस्तता, असं काहीतरी मन शोधायला लागतं. यातलं काही मिळालं की एक्साइटमेंट येते. थोडा वेळ बरंही वाटतं. पण काही दिवसांनी मन पुन्हा रिकामं वाटायला लागतं. आपण सगळ्यांनी हे अनुभवलं असेल की एखादी गोष्ट मिळण्यापूर्वी ती आपल्याला खूप महत्त्वाची वाटते. मनाला वाटतं हे जर मिळालं तर सगळं ठीक होऊन जाईल. पण ती गोष्ट मिळाल्यानंतर काही काळाने तिचं आकर्षण कमी होतं. मग मन पुन्हा पुढच्या गोष्टीकडे धाव घेतं. म्हणजे बाहेरच्या गोष्टी बदलत राहतात, पण आपल्या आतली अपूर्णतेची भावना मात्र कायम तशीच राहते. आणि आजच्या काळात तर ही गोष्ट आणखी तीव्र झालेली आहे. कारण आपल्या मनाला शांत राहण्याची सवय जवळजवळ उरलेलीच नाही. थोडा वेळ रिकामा मिळाला की लगेच हात मोबाईलकडे जातो. सतत रील्स, व्हिडिओ, नोटिफिकेशन, चॅटिंग असं काही ना काही सुरू असतं. आपण दिवसभर मेंटली ऑक्युपाईड असतो. मनाने सतत व्यस्त असतो. खरं म्हणजे आपण आनंदासाठी कमी, पण स्वतःपासून दूर राहण्यासाठी जास्त व्यस्त असतो. कारण जेव्हा ही बाहेरची व्यस्तता, ही बाहेरची धावपळ थांबते, तेव्हा आपल्या मनात काय चाललेलं आहे ते आपल्याला जाणवायला लागतं आणि आपल्यासाठी ते अनकम्फर्टेबल असतं. म्हणूनच बरेच लोक शांततेत जास्त अस्वस्थ होतात. शांतता कठीण वाटते कारण शांततेत काही डिस्ट्रॅक्शन नसतं आणि शांततेत आपण स्वतःपासून लपूनही राहू शकत नाही. मग प्रश्न पडतो की ही अपूर्णतेची किंवा रितेपणाची भावना खरंच बाहेर कशाची तरी कमतरता असल्यामुळे आहे का? कारण बहुतेक वेळा आपल्या बाहेरच्या परिस्थितीत फार काही चुकीचं नसतं, तरीही आपल्याला आतून समाधान वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ समस्या फक्त बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही. कदाचित समस्या थोडी वेगळी आहे. ती म्हणजे आपण हळूहळू स्वतःपासून दूर जातो आहे. आपलं जीवन खूप मेकॅनिकल होतं आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत काहीतरी चालू असतं आणि त्यामुळे स्वतःच्या आत काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी वेळच राहत नाही. मग आपण काय अनुभवतो आहे, कशासाठी धावतो आहे, आपल्या जीवनाला खरोखर अर्थ कशातून मिळतो, हे प्रश्न हळूहळू मागे पडतात. विशेषतः कंपॅरिझन आणि व्हॅलिडेशनची गरज मनाला अधिक अस्थिर बनवते. कारण त्यामुळे मन सतत स्वतःला इतरांशी तोलत राहतं, मोजत राहतं. आपल्याला दुसऱ्यांचं जीवन जास्त मिनिंगफुल वाटतं, जास्त एक्साइटिंग वाटतं आणि स्वतःचं जीवन अपूर्ण वाटायला लागतं. सोशल मीडियामुळे ही भावना आणखी वाढते. तिथे आपल्याला लोकांच्या जीवनातले फक्त हायलाइटेड क्षण दिसतात. त्यांचं संपूर्ण वास्तविक जीवन दिसत नाही. पण आपलं मन
त्यालाच वास्तविकता समजतं आणि स्वतःच्या जीवनाची तुलना त्यांच्याशी करून फ्रस्ट्रेट होतं. तसंच आपण एक्साइटमेंट आणि फुलफिलमेंट यामधला फरक समजून घेत नाही. काही गोष्टी आपल्याला एक्साइटमेंट देतात, एक इमोशनल हाय देतात, थोडा वेळ मन डायव्हर्ट करतात, पण आपल्याला खोल समाधान देत नाहीत, फुलफिलमेंट देत नाहीत. म्हणूनच अधूनमधून काही क्षण आनंदाचे मिळाले तरी आत रितेपणा तसाच टिकून राहतो. आणि कदाचित मूळ मुद्दा इथेच आहे. सतत आणखी शोधणारं मन कधीच पूर्णपणा अनुभवू शकत नाही, कारण सतत पुढच्या गोष्टीकडे धावण्याची त्याला सवय झालेली असते. त्यामुळे आताचा वर्तमान क्षण म्हणजे सध्याचं आपलं जीवन जे आहे ते त्याला सतत अपुरं वाटत राहतं. मग आता प्रश्न असा आहे की या रितेपणाच्या, या अपूर्णतेच्या भावनेतून बाहेर यायचं कसं? कदाचित यासाठी फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग पुरेसं नाही. यासाठी आपल्याला आपल्या जगण्याची पद्धत थोडी बदलावी लागेल. सतत स्टिम्युलेशनमध्ये राहण्याऐवजी मनाला थोडी शांत जागा द्यावी लागेल. प्रत्येक रिकाम्या क्षणी डिस्ट्रॅक्शन शोधण्याऐवजी स्वतःसोबत राहण्याची क्षमता थोडी वाढवावी लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला आपली डेप्थ थोडी वाढवावी लागेल. म्हणजे थोडं सखोलपणे जगणं शिकावं लागेल. सखोलपणे जगणं म्हणजे डीप कन्व्हर्सेशन आहे, मिनिंगफुल वर्क आहे, जेन्युइन रिलेशनशिप्स आहेत, शांत वेळ, रिफ्लेक्टिव्ह लिव्हिंग आहे. या सगळ्या गोष्टींना आपल्या जीवनात स्थान देणं म्हणजे सखोलपणे जगणं. कारण या गोष्टी मनाला एका वेगळ्या प्रकारचं पोषण, एका वेगळ्या प्रकारचं नरिशमेंट देतात. त्या लगेच एक्साइटमेंट देत नाहीत, पण हळूहळू आपल्या आत स्थैर्य निर्माण करतात. तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाला सतत भरून काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला समजून घेणं आवश्यक आहे. कारण अनेकदा आपल्या आतला एम्प्टीनेस, आपल्या आतली ही पोकळी आपल्या जीवनात फक्त काहीतरी कमतरता असल्याची खूण नसते. उलट आपल्या जीवनात आता अधिक सखोलता, अधिक अर्थपूर्णता आणि खऱ्या कनेक्शनची गरज निर्माण झालेली आहे, याची ती एक शांत जाणीव असते. आणि मग जेव्हा कंपॅरिझन थोडं कमी होतं, सततची धावपळ थोडी शांत होते, बाहेरच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून राहणं थोडं कमी होतं, तेव्हा आपल्या आत एक वेगळा स्पेस तयार व्हायला लागतो. आणि तिथे हळूहळू आपल्याला समजायला लागतं की डीप कंटेनमेंट, आपलं खोल समाधान हे सतत काहीतरी मिळवत राहण्यात नाही, तर ते स्वतःपासून दूर जाणं थांबवण्यात आहे. कदाचित म्हणूनच बाहेर सगळं असूनही आपलं मन भरत नाही, कारण मनाला फक्त बाहेरच्या गोष्टी नको असतात. त्याला आतून काहीतरी मिनिंग हवं असतं. त्याला थोडी डेप्थ, थोडी शांतता हवी असते. आणि त्याला स्वतःशी पुन्हा एक कनेक्शन हवं असतं. प्रणाम. धन्यवाद.